नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टाच्या काही भन्नाट स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 2026 या नवीन वर्षामध्ये नवीन व्याजदर काय असणार आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजना कोणत्या आहेत आणि सध्याचे त्यांचे व्याजदर काय असणार आहेत याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून ऑल बटनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील अपडेट आपणापर्यंत सर्वात अगोदर पोहोचू शकेल. तर पहा, पोस्ट ऑफिस आपणाला विविध बचत योजना देते. बरेच लोक त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला निश्चित हमी परतावा मिळतो. सरकार दर तिमाहीत या योजनांसाठी व्याजदर जाहीर करते. सरकारने जानेवारी-मार्च तिमाहीसाठी लघु बचत योजनांसाठी व्याजदर देखील जाहीर केले आहेत. इंडिया पोस्ट देशातील सर्वात मोठी लघु बचत योजना व्यवस्थापित करते. पोस्ट ऑफिस महिलांपासून ते मुलांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी योजना देते. पोस्ट ऑफिसद्वारे वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना. पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या लघु बचत योजना वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी विविध गुंतवणूक योजना देतात. या योजना सरकार समर्थित गुंतवणूक पर्याय असून गुंतवणूकदारांना पैसे वाचवण्यास आणि स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता विकसित करण्यासाठी डिझाईन केल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजना कोणत्या आहेत पहा. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, SSY, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना POMIS, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र MSSC. आता या योजना नेमक्या काय आहेत, कोण गुंतवणूक करू शकते आणि यांचे सध्याचे व्याजदर काय असणार आहेत जाणून घेऊ. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक लहान बचत योजना आहे ज्याचा उद्देश महिला आणि मुलींना सुरक्षितपणे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन करणे आहे. पोस्ट ऑफिस आणि निवडक बँकांमध्ये उपलब्ध असलेली ही योजना निश्चित व्याज उत्पन्न आणि भांडवल संरक्षण देते. सध्या व्याजदर 7.5% व्याजदर आहे. पहा, महिलांसाठी हा एक गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही भारतातील एक लोकप्रिय सरकार समर्थित निश्चित उत्पन्न बचत योजना आहे, जी आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत हमी परतावा आणि कर लाभ देते. ही भारतीय रहिवाशांमध्ये लहान ते मध्यम बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केली आहे आणि ही कमी जोखमीची गुंतवणूक मानली जाते. सरकारने NSC व्याजदर 7.60% इतका आहे. सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी खाते ही मुलींसाठी एक विशेष बचत योजना आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावाने SSY खाते उघडू शकता. सध्या या योजनेवरील व्याजदर 8.2% आहे. पहा, व्याजदर देखील अतिशय जबरदस्त आहे. मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही योजना त्यांच्याकरिता खूप फायदेशीर ठरू शकते. त्यानंतर पहा, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही अर्थ मंत्रालयाने मान्यताप्राप्त आणि मंजूर केलेली गुंतवणूक योजना आहे. ही 7.4% व्याजदरासह सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत व्याजदर दरमहा वितरित केले जाते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना. SCCS ही केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेली एक लहान बचत योजना आहे. ही योजना सध्या 8.2% व्याजदर देते, जी स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि इतर सर्व प्रमुख बँकांनी देऊ केलेल्या मुदत ठेव व्याजदरांपेक्षा जास्त आहे. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणती पोस्ट ऑफिस योजना सर्वाधिक रिटर्न देते? पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना सध्या सर्वाधिक रिटर्न देते. या योजनेचा व्याजदर सध्या सर्वाधिक आहे. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी त्याचा व्याजदर 8.2% आहे. त्यामुळे या नवीन वर्षात गुंतवणूक करणार असाल तर पोस्ट ऑफिस सर्वाधिक रिटर्न देते. तर मित्रांनो, पोस्टामध्ये तुमचे पैसे नेहमी सुरक्षित असतात, कारण याची हमी स्वतः सरकार तुम्हाला देते. त्यामुळे पोस्टमध्ये गुंतवणूक करणे हा पर्याय नेहमीच उत्तम पर्याय मानला जातो. एकंदरीत व्याजदर देखील तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा जास्तीचे मिळतात. तुम्हाला यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अगदी सहजपणे तुम्ही तुमचे खाते उघडून यापैकी कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता. अधिक माहितीकरता तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसला भेट द्या किंवा आम्हाला कमेंट करून सुद्धा विचारू शकता. चला तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. त्याकरिता अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.